मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचं केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा बजेट मांडत एक नवीन विक्रम केला आहे. पण प्रश्न असा आहे, या बजेटमध्ये तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी नेमकं काय आहे? टॅक्समध्ये काही बदल झालाय का? काय स्वस्त होणार, काय महाग? रेल्वे आणि प्रवासाबाबत काय मोठ्या घोषणा झाल्या? मध्यमवर्ग, शेतकरी आणि तरुण कोणाला जास्त फायदा? पुढील काही मिनिटात आपण हे बजेट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या 7 महत्त्वाच्या गोष्टी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मग सुरू करूया. मित्र हो, सगळ्यात आधी नोकरदार आणि मध्यम वर्गासाठी महत्त्वाचा भाग आयकर. या बजेटमध्ये सरकारने स्पष्ट केलं आहे की नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्याचा प्लॅन आहे. उद्देश काय? कर कायदा अधिक सोपा, स्पष्ट आणि कमी कागदोपत्री करणे. महत्त्वाचं म्हणजे या वर्षीच्या बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये मोठे नवे बदल जाहीर झालेले नाहीत. मागील बजेटमध्ये दिलेली नवीन कर प्रणालीच कायम ठेवली आहे. सरकारचा भर आहे जास्तीत जास्त लोकांनी सहज आणि सोप्या पद्धतीने टॅक्स भरावा. आणखी एक मोठा दिलासा, परदेश शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि काही परदेशी रकमेंच्या व्यवहारावर जो TCS जास्त होता तो कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा फायदा ज्यांची मुलं परदेशात शिकत आहेत किंवा उपचारासाठी जात आहेत त्यांच्या सुरुवातीचा करभार कमी होऊ शकतो. सरकारने TDS आणि TCS नियम अधिक सोपे करण्यावर भर दिला आहे. याचा अर्थ फॉर्म कमी, प्रक्रिया सोपी, कंप्लायन्स सुलभ. लहान व्यावसायिक, फ्रीलान्स आणि स्टार्टअप लोकांसाठी हे विशेष कायदेशीर ठरू शकते. सरकारचा स्पष्ट संदेश, करदात्याला त्रास नको पण नियम सोपे करून पालन वाढवायचं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आपल्या घरच्या बजेटवर काय परिणाम होणार? सरकारने काही कर्करोग आणि दुर्मिळ आजारांच्या औषधावर कस्टम ड्युटी माफ केली आहे. यामुळे काही आयात औषधांचे दर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिकल वाहनांचे घटक आणि काही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सवर शुल्क कमी करण्यावर भर दिला आहे. म्हणजे भविष्यात EV बॅटरी प्रोडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी वस्तू स्वस्त होण्याची शक्यता. दुसऱ्या बाजूला तंबाखू आणि संबंधित उत्पादनावर कर वाढवला आहे. म्हणजे सिगारेट, गुटखा आणि अशा वस्तू महाग होणार. उद्देश, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन. या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर मोठा भर दिला आहे. सरकारने नवी हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स जाहीर केले आहेत. महत्त्वाचे प्रास्ताविक मार्ग मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूर, दिल्ली, वाराणसी. याचा अर्थ भविष्यात जलद प्रवास, व्यापार वाढ, रोजगार संधी, रेल्वे आधुनिकीकरण आणि लॉजिस्टिक सुधारणा यासाठी मोठी तरतूद केली आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यावर भर दिला आहे. डाळीच्या उत्पादनासाठी विशेष मिशन सुरू ठेवण्याची घोषणा. उद्देश, देशाला डाळीत स्वयंपूर्ण बनवणे. ग्रामीण विकास, स्थानिक उद्योग आणि रोजगार वाढवण्याची नवीन कार्यक्रम. याचा फायदा शेतकरी प्लस ग्रामीण उद्योग प्लस स्थानिक रोजगार. स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार निर्मितीवर भर. अपेंटिसशिप, इंडस्ट्रियल लीग ट्रेनिंग आणि स्किल प्रोग्रामला प्रोत्साहन. सरकारचा फोकस डिग्रीपेक्षा स्किल महत्त्वाचे. यामुळे उद्योगांना तयार मनुष्यबळ आणून तरुणांना नोकरीची संधी. मित्र हो, एकंदरीत पाहिलं तर हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, उत्पादन, स्किल आणि सुलभ कर प्रणाली यावर लक्ष केंद्रित करणारा आहे. तुमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या मुख्य गोष्टी, टॅक्स सिस्टम अधिक सोपी होणार, काही महत्त्वाची औषधे स्वस्त होऊ शकतात, EV आणि बॅटरी घटकांना प्रोत्साहन, परदेश शिक्षण, TCS कमी, तंबाखू महाग, हाय स्पीड रेल योजना, स्किल आणि रोजगार कार्यक्रम. तुम्हाला या बजेटमध्ये कोणती घोषणा सर्वात महत्त्वाची वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा सोप्या भाषेतील विश्लेषणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.